मोदी सत्तेत आल्यास भारत शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट जगभरात रचला जातोय असा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते मधू चव्हाणांनी केला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचा आरोपही चव्हाणांनी केला। सांगलीतील माजी आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी भाजपला घरचा आहेर दिलाय। विश्वासात घेऊन काम केले नाही तर काँग्रेसची जी अवस्था आहे ती भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही अशा शब्दात माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह नेत्यांना खडेबोल सुनावले। माढ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात बंडाळी होण्याची शक्यता आहे। पवारांचे अत्यंत विश्वासू अभय जगतापांनी बंडाचं निशाण फडकावलंय। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याची कुणकुण लागल्यानंतर अभय जगतापांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढण्याची मागणी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भावना गवळी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। उमेदवारी नाकारल्यामुळे भावना गवळी आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप प्रचारापासून दूर आहेत। वाशिममध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून भावना गवळी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी यवतमाळचा दौरा केलाय आणि या बैठकीत भावना गवळींसह त्यांचे पदाधिकारीही बैठकीला गैरहजर होते। त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली शिष्टाई अपयशी ठरली का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। दरम्यान गवळी प्रचारात दिसतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।